आय लव्ह मोहम्मद अशी भिंतीवर वगैरे लिहिणारी टोळी आज पोलिसांनी पकडलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे रेशीमबागची पैदाईस आहे. त्यांचे नावं मी खाली कमेंटमध्ये टाकून देतो, वाचून घ्या. आणि ह्याची सुरुवात आजची नाही. ही ज्यावेळेस महात्मा गांधीजींची पहिली हत्या करणारा नथुराम गोडसे मुस्लिमांच्या वेशामध्ये आला होता आणि महात्मा गांधीजींना मारून तो अल्लाहू अकबरचे जयघोष करत होता. त्याचे कपडे वगैरे काढून बघितल्यानंतर त्याला काही लोक ओळखत होते. त्यानंतर समजलं की हा नथुराम गोडसे आहे. त्याच्यासोबतच तुम्ही स्वातंत्र्याच्या नंतर कुठं असं बघितलं असाल, ऐकलं असणार आहे की मंदिरामध्ये मटणाचे तुकडे टाकले, मस्जिदीमध्ये काहीतरी कशाचे तरी तुकडे टाकले, मस्जिदीवरती रंग उडवले, मंदिरामध्ये काहीतरी असं टाकाटाकी करून, मारामारी करून, जातीय घोषणा देणारे हे जे लोक आहेत ते सगळ्याचे सगळे रेशीम बागेची पैदाइश आहे. ह्या देशाला समजून घ्यायची गरज आहे की हे लोक दुसऱ्या वेशामध्ये जाऊन काहीतरी कांड करून देशाची धार्मिक जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या देशाची गंगा जमुनी तहजीबवाली जी ओळख आहे ती ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि द्वेषामधून एक देश उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचे बळी आज कित्येक बहुजनाचे पोरं आहेत. मी या बहुजनांच्या पोरांना आणि पोरींना हात जोडून रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलाही पक्ष निवडू नका, काँग्रेस निवडू नका किंवा दुसरा कुठलाही निवडू नका, मी काँग्रेसचा आहे म्हणून, पण तुम्ही RSSच्या पासून खूप लांब राहा. ते तुमचा मानसिक, लैंगिक सगळ्या बाजूने छळ करतील आणि मुलींसाठी तुम्ही BJPच्या लोकांपासून लांब राहा, कारण तेही तुमचं हेच छळ करत आहेत. समजाल तर धन्यवाद. द्वेषामधून देश बनू शकत नाही.